सचिन माईने लिहिलं, ए भाकरीचे माई, ए भाकरीचे माई, ए तुझाचे आई, तू बोलत का नाही, मन बोलत का नाही माय ग, रोज शेताचा तू वाट पुरविला, धरणीच्या पोटात सूर्य उगविला, जीव जीवत्या पाखरांना घास भरविला, मोडक्या संसाराचा गाडा चालविला, ए कष्टाचे माई, ए सूर्याचे आई, तू बोलत का नाही, मन बोलत का नाही माय ग, माय ग. माय तुमची माझी कुणाचीही माय, राब राब राबणारी, सगळ्या संसाराचा गाडा खेचणारी, जगण्यासाठीच नाही तर जगवण्यासाठी चिलापिलांना प्रत्येकाला रात दिस एक करणारी माय. माया माय पुढा फिका समजा देऊळ राऊळ, मायच्या पायाच्या चिरात महिना जंठाये, माझी माय, माझी माय, माझी माय, कशी दारुड्याची धुरा माझ्या खांद्यावर आली, तिचे डोळे पाणवले नाही एक राहतली, माझी माय, माझी माय. पेटे पोटातल्या भुका, पेटे पोटातल्या भुका नाही भेटेल भाकर तिची, सदार हिरते आधार उदार माझी माय, माझी माय. कॉम्रेड गोविंद पानसरे आम्हाला एकदा म्हणाले, बाबांनो तुमची गाणी खूप चांगली आहेत, पण माझ्या माया भगिनींना काय म्हणता येत नाही, माझ्या मोलकरींना काय म्हणता येत नाहीत म्हणे. तुमचं गाणं खूप चांगलं आहे, आईवर तुम्ही खूप चांगलं बोलता, पण आमच्या मोलकरींना तुमची गाणी म्हणता येत नाही, जरा आमच्या मोलकरींना म्हणता येईल असं गाणं घ्या. मग एकतर पानसरे अण्णांची स्टाईल जी होती तर ती स्टाईल अशी होती की हे करायचंच आहे, हे तुम्ही करा, अशी स्टाईल होती. तर त्या स्टाईलमध्ये त्यांनी सांगितल्यानंतर एक संवेदनशील कलाकार जो असतो तर त्याला ते कार्य कर्तव्य वाटतं, आणि मग आम्हाला वाटलं की अरे आपण आपल्या माता भगिनींना ज्या कष्ट करतात, रोज राबायला जातात, त्यांना कळेल असं आपण लिहावं. माय गाणं पण सगळ्यांना कळतं, पण ते फक्त दुःखात नेतं, काय काम करतो महिला, काय काय काम करतात त्या दुःखात नेतं. मग आम्ही गाणं लिहिलं, गरिबीचं जिन आलं वाट्याला, पोटाला भाकर नाय, गरिबीचं जिन आलं वाट्याला, पोटाला भाकर नाय, धुण्या भांड्याच्या कामाला जाय, माझी कष्टाची कमाई, धुण्या भांड्याच्या कामाला जाय, माझी कष्टाची कमाई, धुण्या भांड्याच्या कामाला जाय, माझी कष्टाची कमाई, माझ्या काळ्यात पडलाय घोडा, घोडा रुडा नवरा बाई, घोडा रुडा नवरा बाई, घोडा रुडा नवरा बाई, आम तुझ्याचा घोडा लागला, भात कशाचं बियाला नाही, भात कशाचं बियाला नाही, भात कशाचं बियाला नाही, पण लेकरा बाळांच्या तुझीत तारा किती माता माय, लेकरा बाळांच्या तुझीत तारा किती माता माय. बघा दारू पिणारे जे बाप आहेत त्यांना त्यांचं आपलं त्यांचंच पडलेलं असते, सकाळचं दुपारचं संध्याकाळची सोय कशी होईल
पोरं काय खातील काय नाही खातील याची चिंता आईला पडलेली असते. धुणं भांडे करणाऱ्या ज्या महिला आहेत दुपारी काम केल्यानंतर उरले सुरलेले असते ते आम्ही बघितलेले. आमच्या घरामध्ये सगळ्यात मोठी मोलकरीण संघटना होईल. आमच्या घरातल्या सगळ्यात जास्त महिला बंगल्यात कामाला जातात आमच्या वस्तीमध्ये. लेकरा बाळांच्या चोचीत जाळा देतील माता, लेकरा बाळांच्या चोचीत जाळा देतील माता, धुण्या भांड्याच्या कामाला जाय, धुण्या भांड्याच्या कामाला जाय, धुण्या भांड्याच्या कामाला जाय, सटवीनं लिहिले बरोबर आहे. सगळं काय चाललंय ते सटवीमुळे चाललंय बरोबर आहे का नाही. पावसानो कुणामुळे चाललंय महागाई कुणामुळे वाढली आहे ना. कुठे लिहिलंय आपलं भाग्य लिहिलंय ना गाव सटवीनं. मग कशाला शिवाय द्यायचा. मग बिचारा अंबानीनं आंटीला हाऊस बांधू दे ना. त्याच्या नशिबात त्यानं लिहिलं होतं सटवीनं येऊन म्हणून त्यानं बांधला. आणि आम्ही झोपडीत राहतो कशामुळं बरोबर आहे का नाही. कधी चुकीचं काम करत नाही साठी माहित आहे असं काय बोलायचं नाही अजिबात. खरं असते ते. आमच्या समजदाऱ्या कशा आहेत. दुःख पातळीला पोचलंय आमचा ठेवलंय परमेश्वराचा मान ठेवलंय धर्मान सांगून, ठेवलंय धर्मान सांगून, ठेवलंय धर्मान सांगून, मागच्या जन्मीचं पाप म्हणून तुम्हाला सोडलं. कसला पण त्रास असू दे हो. आमच्या आया बाया म्हणतात राहू दे बाई कुंकवाचा धनी आहे. खाटो पडलेला असला तर काय झालं माझ्या मला आधार आहे. पती परमेश्वराचा मान ठेवले धर्मान सांगून, ठेवले धर्मान सांगून, ठेवले धर्मान सांगून, मागच्या जन्मीचं पाप म्हणून तुम्हाला सोडलं जाय, मागच्या जन्मीचं पाप म्हणून तुम्हाला सोडलं जाय, अंधश्रद्धेला बळी दिलाय. कोण आहे तो. अंगात येणाऱ्या बायका कुठल्या जातीच्या आहेत. काय येते अंगात. काय एवढं दुःख त्यांचं बाहेर येत आहे. तेवढं दुःख त्यांच्या वाट्याला आले म्हणून ते बाहेर येते. आणि ह्या जातींचं गाव बाहेर येते मावशी खरोखर आता मनाला विचारा बरं. गाव नुसत्या सगळ्या खालच्या जातीच्या ज्या बायका आहेत त्यांच्याच अंगात आंबाबाई वगैरे का प्रसन्न होते हो. काय वरच्या जातीकडे जाऊ वाटत नाही का. तिथं लय चांगलं असते उलट. तसं नाही. फाटलेल्या साडीच्या बाईच्या अंगात का बरं यायला पाहिजे अंबाबाईनं. कृपा असते तुम्हाला माहित नाही. अंधश्रद्धेला बळी दिलाय माझी कष्टाची